श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 332. परस नायकाला अकृत्रिम आनंदाचा संचार, भट्टोबासादिकांना संतोष. एके दिवशी सर्वज्ञ पहाटेला चपला घालून शौचाला गेले. शौचाला जाऊन आल्यानंतर आसनावर बसलेले होते. सर्व भक्तजनांनी दंडते घातले, श्रीचरणा लागले, सर्वज्ञांजवळ बसले. परस नायकाला अकृत्रिम आनंदाचा संचार झाला व सामर्थ्यामुळे ते उठले नाहीत. निश्चेतन झाले. सर्वज्ञ म्हणाले, अहो तुम्ही सर्व आलात, पण परस नायक कुठे आहेत? भक्तजन म्हणाले, जी ते आम्हाला माहीत नाही. सर्वज्ञ म्हणाले, पहा हा येथे आहे की नाही. पाहिले तर ते निश्चेतन पडलेले होते. जी परस नायक मृत्यू पावले. भक्तजन गप्प होते. सर्वज्ञ म्हणाले, अहो गप्प का? जी काय करावे? सर्वज्ञ म्हणाले, कुणी मेल्यावर त्यांच्या आया बहिणी काय करतात? आणि सर्व रडू लागले. दायंबा रडताना म्हणायचे, माझ्या प्रशय्या, माझ्या परस नायका, माझ्या प्रसोबा, काठी कोणाच्या स्वाधीन केली, झोळी कोणाच्या स्वाधीन केली, असे अनेक प्रकारचे दुःख करत होते. सर्वज्ञ म्हणाले, दुःख करू नका. संसार हा अनित्य आहे, देह नाश पावणारे आहे. ते दिसते ते नाश पावते. म्हणून हा संसार नाशिवंत. दुःख रूपता, पाप मूळता, अनित्यता य तिन्ही नवती. तरी संसारा वाचुनी आणि काही गोमटे असे प्रपंचू अनित्य आहे. दुःख करू नका. तरी ते रडतच होते. सर्वज्ञ म्हणाले, अरे रडतच बसाल का? ते म्हणाले, जी तरी काय करावे? सर्वज्ञ म्हणाले, मेली याची सोय काय करावी लागते ते करा. हो जी. मग भट्टोबास गड निंब्याला गेले. सरपण आणले, सरण रचले, त्यांच्यासाठी किडी तयार केली, किडीवर ठेवले. चौघे जण खांद्यावर घेऊन निघाले. दायंबानी विस्तव घेतला सोबत. स्वतः सर्वज्ञ पण अंगावर लोंबते वस्त्र पांघरून निघाले. मठाजवळ उथाडा पिंड दिला असे सर्वज्ञ उभे राहिले. तेथे सर्वज्ञ उभे राहिले. मग स्मशानात नेऊन सरणावर ठेवले. तोंडावर लाडू ठेवला. दायंबानी धार दिली. पायाकडे मडके फोडले आणि तेथे लोळले. अग्नी लावला. सर्वज्ञ थोडा वेळ उभे होते. मग पिंपळाच्या झाडाखाली आले. तेथे आसन झाले. सर्व भक्तजन येऊन सर्वज्ञांजवळ बसले आणि रडू लागले. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.